नमस्कार. रेसिपीज विथ तारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त असे पनीर पकोडे बनवणार आहोत. घरगुती चटणीपासून लसणाच्या खूप छान असे टेस्टी होतात. चला तर रेसिपीला सुरुवात करू. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघू रेसिपीसाठी लागणारं साहित्य. इथे मी पनीर घेतलं आहे आणि पनीरचे असे बारीक बारीक पीस करून घेतले कट करून. इथे 1 वाटी बेसन पीठ घेतले आणि इथे ब्रेड क्रम्स म्हणजे ब्रेडचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा असा भुगा करून घेतलेला आहे. इथं घरी पाट्यावर वाटलेली लसणाची चटणी आहे, मीठ टाकून वाटलेली. आणि इथं थोडे मसाले घेतले. इथं लाल तिखट आहे, मीठ आहे आणि हळद पावडर आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण लसणाची चटणी ना लाल मिरचीची ती आपण याच्यावर टाकून घेऊ पनीरवरती. थोडीच घालायची कारण ती तिखट आहे खूप. आणि ती पूर्ण पनीरच्या पिसांना आहे ना अशी चोळून घ्यायची. तर असा एक बाउल घ्यायचा, त्यामध्ये आपण जे बेसन पीठ घेतले ना ते टाकून घ्यायचे. त्यामध्येच आपण हळद मीठ घेतलं. आपण त्या पहिल्यांदा त्या मिरचीत पण मीठ होतं आपण जे पनीरला लावून ठेवली ना, त्यामुळे याच्यात प्रमाणातच मीठ टाकायचं. आणि हे ना आता थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं. असं पातळ लय घट्ट नाही करायचं, पातळ असे बनवून घ्यायचे. तर आता पिठेने मी असं करून घेतलं, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, यातलं एक पनीरचा तुकडा असं याच्यात बुडून घ्यायचं. ते आपण ब्रेड क्रम्स घेतले ना यामध्ये असं लावून घ्यायचं त्याला पूर्ण. ते आपलं तेल गरम झाले तर त्याला सोडून घ्यायचं अशा प्रकारे एक एक पीस. तर अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे असे कलरमध्ये आल्यावर. ते काढून घ्यायचे. खूप छान असे क्रिस्पी होते आणि वास पण इतका छान येतो ना. आपण त्याच्यामध्ये लसणाची चटणी टाकली ना त्याच्यामुळे खूप छान असा वास येतो याच्यावाला. एकदम क्रिस्पी अशी होते. आपण त्याला ब्रेड क्रम्स लावले, ब्रेडचे ना क्रम्स, त्याच्यामुळे छान वास येते. तर अशा प्रकारे आपले पनीर पकोडे तयार झालेले. खूप छान अशी रेसिपी, एकदम कुरकुरीत अशी क्रिस्पी, तुम्ही बघू शकता. एकदम छान झाले. तुम्ही पण नक्की करून बघा माझ्या पद्धतीनं. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू अशा नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.